हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर. आता कुठे जायचं आहे ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. चला तर मग आता गाडी पण आली आहे, आता आपण निघूया. तर आजचा दिवस आम्ही आमच्यासाठी काढलेला आहे, म्हणजे स्वतःसाठीच काढलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललोय जराशी फिरण्यासाठी. सकाळचे बरोबर 7:15 वाजले होते, त्यावेळेसच आम्ही निघालो होतो. तर आता इथं चहासाठी थांबलो होतो थोडंसं. सगळ्यांना चहा प्यायचा होता. मग गाडी थांबवली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हसत खेळत असा चहा घेतला, सकाळचा पहिला चहा. वातावरण पण सकाळ सकाळचं खूप छान होतं आणि चहा घेतला आणि आम्ही परत निघालो, कारण आम्हाला 9:30 पर्यंत तिथे पोहोचायचंच होतं. 9:30 ते 10 पर्यंत आम्हाला तिथं जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही पटपट चहावरून मग आलो. तिथली जास्त काही माहिती नव्हती. पहिल्यांदाच चाललो होतो, सगळेच पहिल्यांदाच चाललो होतो, त्याच्यामुळे जास्त काही तिथली माहिती नव्हती. मग आता इथे उतरलो आम्ही आणि मग आता हे आम्ही तिकीट आदल्या दिवशीच काढून ठेवलं होतं ऑनलाईन. पाहूया म्हटलं आता हे आपलं तिकिटाचं काय झालंय. इथं आमचं ऑनलाईन तिकीट बुक केलेलं होतं. मग आम्ही तिथं पैसे वगैरे सगळं भरलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो आतमध्ये. तर आता आम्ही आलो होतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये. पाहता ही सगळी तुम्हाला नारळाची झाडं दिसत आहेत. भरपूर लोक इथे आलेली होती, येत होती फिरण्यासाठी. आता हे ते पाणी आहे कॅनलचं. पाण्याचा प्रवाह भरपूर मोठा होता, त्याच्यामुळे त्यांनी सकाळ सकाळ बोटिंग बंद ठेवलेलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की बोटिंग ते तुमचं संध्याकाळी 4 नंतर चालू होईल, कारण पाण्याचा प्रवाह भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बोटिंगला परवानगी सकाळ सकाळ नव्हती. खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण असं इथे होतं. सगळ्यात पहिल्यांदा इथे आल्यानंतर मग नाश्ता करण्याचं ठरवलं, कारण 9:30-10 वाजले होते आम्हाला इथे पोहोचेपर्यंत. मग सगळे म्हटले आपण नाश्ता करून घेऊया. सगळ्यात आधी मग नाश्ता करून घेतला. नाश्त्यासाठी होतं पोहे, शिरा, ब्रेड, मिसळ, एवढं सगळं काही नाश्त्यासाठी होतं. ज्याला जे खायचंय त्याने ते खायचं असं. त्यानंतर मग आता आम्ही फिरण्यासाठी सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला इथं हा झोका दिसला आणि सगळ्यांचा आनंद असा गगनात मावेनासा झाला. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी याचा आनंद भरपूर प्रमाणात घेतला. लहान मुलांवरून लहान झालो होतो आम्ही आज, कारण आम्हाला एन्जॉयच करायचं होतं. सगळेजण मस्त असा एन्जॉय करत होते, हसत खेळत असं सगळं काही एन्जॉय चालू होता. सगळ्यात पहिल्यांदा हे दिसलं, त्याच्यामुळे आम्ही सगळे इथं आलो आणि हे खेळण्यासाठी, लहान मुलांसारखं खेळण्यासाठी सुरुवात केली. सगळे मिळून एक एक करून पहिल्यांदा झोका खेळलो आणि त्याच्यानंतर हे जे काय होतं याच्यात बसून एकमेकीला झोका दिला. हे लहानपणी कधी केलंच नव्हतं, त्याचा आनंद आता आम्ही घेत होतो. पण खरंच असं वाटत होतं की आपण लहानच आहोत. बरं आम्हीच नाही, पण इथं येणारा प्रत्येक जण हे सगळं काही करत होता. म्हणजे आमच्यापेक्षाही जास्त वयस्कर लोक इथं आले होते आणि ते एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर ही आहे ट्रॅक्टर राईड. म्हणजे आपल्या ट्रॅक्टरमध्ये बसून एक फेरफटका मारून येणे हा होता. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे मिळून ट्रॅक्टरमध्ये बसलो. फक्त आमची टीम होती, भरपूर बायका होत्या, परंतु आम्हाला आमच्या टीममध्ये जायचं होतं. आम्ही तेवढ्या जणींनी जाऊन एन्जॉय करून ही ट्रॅक्टर राईड पूर्ण केली. पाहता यांचं शेत भरपूर मोठं होतं. इकडे पाण्याचा भरपूर मोठा तलाव होता. ते कॅनलचं जे पाणी येत होतं ते पाणी ह्या तलावामध्ये येत होतं.
आणि हे शेतकऱ्यांना पाणी इथून पुरवलं जात होतं. पहा आता त्याच्यामुळे हे सगळीकडून कसं हिरवंगार असं आहे. आता ट्रॅक्टर राईड झाल्यानंतर आम्ही आलो बैलगाडी राईडमध्ये. आता ही बैलगाडी आहे आणि 2 बैल जुंपलेली लहानपणीचा हे दिवस होते. लहानपणी आम्ही बैलगाडी पाहायचो, बसायचो. परंतु आता जास्त काही बैलगाड्या दिसत नाहीत. बैल पण कमी कमी प्रमाणात झालेले आहेत. उगं कुठंतरी एखाद्या शेतकऱ्याकडे बैल असतात आणि बैलगाडी तर अक्षरशः पाहायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बसून बैलगाडीचा आनंद घेतला. मला चांगलं आठवतंय की लहानपणी ट्रॅक्टरमध्ये लग्नाचं वऱ्हाड जात होतं. त्या वऱ्हाडात सुद्धा मी बसलेली आहे आणि गेलेली आहे. परंतु मी खूप लहान होते त्यावेळेस. परंतु मला चांगलं आठवतंय आणि बैलगाडी तर आता सध्या जास्त पाहायला पण मिळत नाही. बैल सुद्धा काही शेतकऱ्यांच्याकडेच आहेत आणि आता सगळी शेती ट्रॅक्टरनी करून घेतली जाते. म्हणजे असं मोठं झाल्यानंतर कधी ट्रॅक्टरमध्ये किंवा बैलगाडीमध्ये बसण्याचा कधी योगच आला नाही. मग योग बसण्याचाच काय पण पाहण्याचा पण जास्त करून योग आला नाही. कारण सगळ्या शेत्या ह्या आता सध्या आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरने केल्या जातात. आता खेडेगावात सुद्धा जास्त करून बैलांची शेती किंवा बैलगाडी हे पाहायला मिळत नाही. ट्रॅक्टरने शेती केली जाते, आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. ह्या पिढीला तरी थोडंफार ट्रॅक्टर, बैलगाडी हे सगळं माहीत आहे. परंतु पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ते काही सुद्धा माहीत नसणार आहे. ट्रॅक्टर राईड झाली, बैलगाडी राईड झाली, झोका खेळून झाला. त्याच्यानंतर आता आम्ही आलो इथं वॉटरफॉलला. तर आता इथे या कारंज्यामध्ये आम्ही थोडंसं चांगलं एन्जॉय केलं. थोडंसं नाही म्हणता येणार, भरपूर काही एन्जॉय केलं. सगळेजण असं पाण्याने भिजलो. त्याच्यानंतर मुलींनी पण चांगला एन्जॉय केला. त्यांच्या इथे स्वच्छता वगैरे सगळी काही चांगली होती. म्हणजे सगळा पार्क वगैरे सगळं काही स्वच्छ होतं. ते पाणी पण वॉटरफॉलचं इतकं स्वच्छ होतं की म्हणजे मुलांना खेळण्यासाठी लहान मुलं जरी असतील तरी त्या काही त्रास होणार नाही याची सगळ्यात मोठी दक्षता इथे या लोकांनी घेतलेली होती. भरपूर चांगल्या प्रमाणात इथं स्वच्छता होती. पाणी मात्र भरपूर थंड होतं कारण थंडी तर सुटलेलीच आहे. थंडीमुळे हे पाणी पण भरपूर थंड होतं. आता इथे भिजून वगैरे सगळं झाल्यानंतर मग आम्ही कपडे चेंज केले. आमचं सगळं आवरलं आणि मग निघालो जेवणासाठी. कारण इथे वेळ होती 1:30 ते
3:30 पर्यंत जेवणाची वेळ होती त्यांची. त्याच्यामुळे त्यांच्या सूचना येत होत्या. म्हटलं चला मग आता उशीर जास्त होण्यापेक्षा आपलं जेवण केलेलं बरं. जेवणाच्या ठिकाणी पण स्वच्छता भरपूर होती. आता आधी ते आलो आम्ही जेवणासाठी. जेवणाला सेल्फ सर्व्हिस होती. आपण स्वतः घ्यायचं होतं आणि जेवण करायचं होतं. जेवणासाठी चपाती, भाकरी, ज्वारीची, बाजरीची, कोबीची भाजी, भजे, वरण, भात, वांग्याची भाजी, लोणचं, पापड, चटणी, कांदा, काकडीची कोशिंबीर आणि गोडमध्ये होतं जिलेबी आणि लापसी आणि मठ्ठा. हे सगळं काही जेवणासाठी होतं. आम्ही जेवण वगैरे सगळं केलं आणि त्यानंतर मग परत फिरण्यासाठी निघालो. मग शिकले होतं सकाळी आपण आलो त्या हे आहे कमळ. आता हे कमळ खूप सुंदर असं कमळ आलेलं होतं फुलकमळाचं. आणि त्याच्यानंतर बोटिंग. इकडून घ्या, इकडून चांगला येतोय. ही झाडामध्ये येते ताई. बोटिंग वगैरे सगळं झालं, फोटो वगैरे सगळं काढलं. त्यानंतर आपण खास ज्याच्यासाठी आलो होतो तो क्षण आलेला होता, तो म्हणजे हुरडा पार्टी. तर हुरड्यामध्ये सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला लाल सेव, 2 चटण्या, त्यानंतर बोरं असं दिलं होतं. आणि त्यानंतर मग ओला हरभरा, मक्याचं कणीस, हुरडा हे सगळं काही दिलं. ते पण भरपूर प्रमाणात होतं. तुम्हाला जेवढं खायचंय तेवढं तुम्ही खाऊ शकत होता. आणि आता वेळ होती संध्याकाळची. तिथे थोडासा गाण्याचा कार्यक्रम चाललेला होता. त्याच्यामुळे आम्ही मग आता तिथे येऊन बसलो. आता संध्याकाळची वेळ होती, परंतु आम्हाला परत एकदा झोका खेळायचा होता. तिथे आल्यानंतर झोका दिसला, परत आलो झोका खेळण्यासाठी. घडीभर झोका खेळलो. स्लो मोशन मध्ये करायचं.
तर आता वेळ झाली होती निघण्याची, अंधार पडायला लागलेला होता. मग आलो, थोडीशी झाडं खरेदी करायची होते, त्यासाठी मग झाडं खरेदी करण्यासाठी गेलो. थोडे झाडांना खतं पण घ्यायचे होते, इथं खतं चांगली भेटत होते म्हणून खतं पण घेतले. सगळं काही घेतलं, सगळं सामान गाडीमध्ये टाकलं आणि मग निघालो परत येण्यासाठी. तर ताईंनो, मैत्रिणींनो आणि दादांनो, आजचा दिवस स्वतःसाठी काढला, कारण कधीच अशी वेळ आली नव्हती की स्वतःसाठी काहीतरी थोडंफार करावं. ते आज खरंच खूप आनंद वाटत होता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.